only do this party for you. I only do this party for you, for you, for you. I'm about to party on you. Watch me party on you, yeah. सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मी करत आहे माझे ट्युटोरियल ज्यात मी आवरणार आहे, जे की बेसिक असेल, पण मी काही नॉर्मल मेकअप तर करणार आहे बिकॉज मला आज काहीचे व्हिडिओ शूट्स करायचे आहेत. सो दॅट्स वाय मी थोडंफार आवरणार आहे. अँड फर्स्ट ऑफ ऑल मी यूज करत आहे टोनर, जे सगळ्यांच्या स्किनसाठी मस्ट आहे. टोनर यासाठी यूज होतं की ज्या टायमिंगला आपण फेस वॉश करतो, आफ्टर दॅट आपले पोर्स ओपन होतात, तर ते पोर्स क्लोज करायसाठी आपल्याला टोनर यूज करायला लागत असतं, जे की माझं संपत आलेलं. हे फक्त 60 की 70 रुपयाचे, जे मी आमच्या इथल्या एका शॉपमधून घेतलेलं आहे, जे कुकुंबरचे आहे. आफ्टर दॅट सेकंड मी यूज करत आहे सिरम, जे की हिमालयाचं आहे, जे मला कोलॅबरेशन मध्ये आलं होतं आणि जेन्युअनली याचे रिझल्ट खूप छान आहेत. सो मस्ट आहे भाई, ज्यांची कॉम्बिनेशन स्किन किंवा ऑइली स्किन आहे, ज्यांना डार्क स्पॉट आहेत, तुम्ही हे प्रोडक्ट यूज करू शकता. अँड हे माझे तिसरी बॉटल आहे. या आधीचे 2 आहेत, ज्यातली एक माझ्या मम्मीने रिकामी झाल्यावर फेकून दिली आहे. थर्ड अँड लास्ट वन इज पॉन्ड्सचं माझं मॉइश्चरायझर आहे, कारण की माझी कॉम्बिनेशन स्किन आहे, मला पिंपल्स येतात जातात वगैरे वगैरे, हे सगळं चालू असतं, ऑइल पण येतं. सो मला एवढं एकच प्रोडक्ट, मतलब आतापर्यंत म्हणजे मी हेच यूज केले, पण जेल बेस्ड प्रोडक्ट कॉम्बिनेशन स्किनला लागतात आणि जे तुम्हाला सूट होतं यूज करणार आहे लिप बाम. सो अगेन ॲस्लिनचा आहे. तर हे फक्त प्रोडक्ट मी यूज करते, असं काही नाही आहे की स्किन केअरमध्ये सगळे महागाचे प्रोडक्ट लागतात. हे प्रोडक्ट रिझल्ट चांगले. सो मी आता लिप बाम वगैरे लावून घेत आहे. आणि त्यात मी हे बेबी क्रीम यूज करणार आहे, जे की नॅचरल आहे, पॉन्ड्स आहे. अगेन हे सुद्धा हे पहिल्यांदा हातावर घेऊन घेतलं. मी एकदम कमी क्वांटिटीमध्ये ते घेतलंय. फाउंडेशनची पण गरज नाही. आणि हे एक स्वीट ब्युटीचं प्रोडक्ट आहे, जे की मूव पावडर, बनाना पावडर आहे, हे मी यूज करणार आहे. कारण की हे पण एकदम नॅचरल यूज देत आहे सगळं. आयलाइनर, ज्यासाठी मला आरसा लागणार आहे. सॉरी, आयलाइनर नाही, तर त्यात यूज करणार आहे माझं हुडा ब्युटीफुल आय शॅडो पॅलेट, जे की मी हातानेच यूज करणार आहे. थोडंसं लाईट ब्राऊन मध्ये कलर आणि त्यावर थोडंसं शिमर लावणार आहे, जे की मून बसवायला आहे. ते इग्नोर करावं. जाण्यात मला कोणतेही फेकर करत नाही, सगळे थोडंसं लावून करायचं. ओके, सो माझं आय शॅडो करून झालंय आणि मी आता करणार आहे आयलाइनर, जे की अगेन स्वीट ब्युटीचं आहे. स्वीट ब्युटीचे प्रोडक्ट जे की स्वस्त पण आहे आणि चांगले पण आहे. माझी स्किन थोडी इग्नोर करा, कारण खूप टाइम नंतर मी आयलाइनर लावणार. सो मला माहिती चुकणार तर आहे कोणत्या तरी एक साईड.
ऍक्च्युली माझे डोळे खूप लहान आहेत. So, माझं आयलाइनर जरा संपलंय. So, टिप करून घेत आहे. छान झालं. हो गाईज, जसं मी तुम्हाला म्हणाले होते, एक साईडचं नीट आणि एक साईडचं खराब आयलाइनर माझं लावून झालेलं आहे. अक्षरताडी मी यूज करणार आहे मस्कारा, जो की आहे ब्लू हेव्हनचा. म्हणजे सोप बघा तुम्ही, फार छान आहे. तुमच्याकडे नाही बघा, माझी नाही, रिस्क नाही आहे. तो माझा मस्कारा लावून झालाय. तो आता मी लावणार लिप लायनर, तो जरा गेलाय, स्टिल लावणार. अशी दिसत आहे आणि लावणार आहे लिपस्टिक, जी की कुठल्या ब्रँडची हे मला पण माहित नाही. आमच्या इथे लोकल स्टोर मधून घेतलेली आहे. मला हवी तशी लिपस्टिक मी लावलेली आहे आणि मी आता हाताने माझं मर्ज करणार आहे. सो लिपस्टिक सुद्धा मर्ज करून झालेली आहे आणि माय मेकअप इज ऑलमोस्ट डन. काहीच राहिलेलं नाही. असा होता माझा आजचा मेकअप माझे स्टेप्स. So guys, this is my final look and my curls look like this. So या एरिया सगळ्या चीजांमध्ये जे मी आज तुम्हाला शो केले त्यातलं कोणत्याही तुमचा लिंक हवं असेल दॅन तुम्ही कमेंट करू शकता. जर जमलं तर मी टाकून देईल. अदरवाईज तुम्ही इंस्टाला जाऊन मला फॉलो करा. या सगळ्यांमध्ये जे पण प्रोडक्ट मला ऑनलाईन मिळतील त्याचे मी जावा तुम्हाला जे प्रोडक्ट आवडलं असेल ते लोक घेऊ शकतात. मला लाईक, माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुम्हाला बघायला आवडतील ते मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओमध्ये काही तेही सांगा. सो आजच्यासाठी भेटूया नेक्स्ट ब्लॉग.